Welcome to Apply Engineer. Hello friends. In previous video, we solved one example on quartile deviation for discrete data and for odd number of frequency. Now in this video, we will solve one example on quartile deviation for discrete data for even number of frequency. So let's start. बघा क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे आपल्याला डेटा त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी गिवन आहे आणि आपल्याला रेंज कोएफिशियंट ऑफ रेंज क्वार्टाइल डेविएशन अँड कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन फाइंड करायचे. सो फर्स्ट आपण फाइंड करूया रेंज. ओके, सो वी नो द फॉर्म्युला फॉर रेंज. ओके, सो त्याच्यासाठी काय करू आपण त्या ठिकाणी लार्जेस्ट ऑब्झर्वेशन. ओके, सो लार्जेस्ट ऑब्झर्वेशन इज इक्वल टू लार्जेस्ट ऑब्झर्वेशन बघा गिवन फ्रिक्वेन्सी मध्ये बघितलं तर लार्जेस्ट ऑब्झर्वेशन येतं 30. ओके, अँड स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. ओके, सो स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन इक्वल टू स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन जर चेक केलं तर ते येतं 7. ओके, तो रेंज साठीचा जो काही फॉर्म्युला आहे, सो देअरफॉर रेंज इज इक्वल टू लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. दॅट इज largest observation is 30 minus smallest observation is 7, that is 23. So here झालं आपली रेंज. ओके, सो नेक्स्ट येतं कोएफिशियंट ऑफ रेंज. सो कोएफिशियंट ऑफ रेंज साठीचा जो काही फॉर्म्युला आहे तो येतो कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल टू लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय लार्जेस्ट ऑब्झर्वेशन प्लस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. ओके, सो लार्जेस्ट ऑब्झर्वेशन काय आहे 30. ओके, सो पुट द व्हॅल्यू इन द गिवन फॉर्म्युला. सो 30 मायनस 7 डिवायडेड बाय 30 प्लस 7. सो 30 मायनस 7 इज 23 अँड 30 प्लस 7 इज 37. ओके, सो कॅल्क्युलेटरमध्ये आपण 23 डिवायडेड बाय 37. सो आन्सर इज 0.6216. 6216. ओके, सो दिस इज द कोएफिशियंट ऑफ रेंज. ओके, बघा रेंज फाइंड केली, देन आपण कोएफिशियंट ऑफ रेंज पण फाइंड केलेलं आहे. सो थर्ड येतं आता आपल्याला क्वार्टाइल डेविएशन. बघा गिवन डेटा काय आहे डिस्क्रीट आहे. ओके, सो गिवन डेटा डिस्क्रीट आहे, त्याच्या पहिले काय केलं आपण तो डेटा आहे क्वार्टाइल डेविएशनसाठी तो डेटा आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केला. ओके, सो डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करून घ्यायचा. सो त्याच्यानंतर वी नो द फॉर्म्युला फॉर क्वार्टाइल डेविएशन. ओके, सो क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल टू, सो हे बघा क्वार्टाइल डेविएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. Q3 मायनस Q1 डिवायडेड बाय 2. सो याच्यामध्ये आपल्याला Q1 आणि Q3 ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. सो पहिले येतं Q1. सो Q1 इज इक्वल टू काय तो फॉर्म्युला n+1 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. n+1 divided by fourth observation. n is nothing but total number of observation. सो याच्यामध्ये जर आपण चेक केलं, सो बघा n म्हणजे किती फ्रिक्वेन्सी गिवन आहे आपल्याला 10. सो n ची व्हॅल्यू काय येणार आहे इथे 10 येणार आहे. ओके, टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी इक्वल टू 10. सो n इज नथिंग बट टोटल नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी. सो 10, सो पुट द व्हॅल्यू 10+1 डिवायडेड बाय फोर्थ ऑब्झर्वेशन. 10+1 divided by fourth observation, that is 10+1 is 11 and 11 divided by 4, that is 2.75. So Q1 is equal to 2.75 observation. बघा आता 2.75 म्हणजे हे जे काही ऑब्झर्वेशन लाईज करेल इट इज लाईज इन बिटवीन द सेकंड अँड थर्ड ऑब्झर्वेशन. इट इज लाईज इन बिटवीन द सेकंड अँड थर्ड ऑब्झर्वेशन. सो त्याच्यासाठी कसं करायचं बघा Q1. ओके, इकडे घेतो. सो Q1 इज इक्वल टू बघा सेकंड ऑब्झर्वेशन. सो Q1 इज इक्वल टू सेकंड ऑब्झर्वेशन प्लस 0.75 प्लस 0.75. ओके, इन ब्रॅकेट थर्ड सेकंड ऑब्झर्वेशनच्या नंतर कोणतं येतं थर्ड. सो थर्ड ऑब्झर्वेशन मायनस सेकंड ऑब्झर्वेशन. थर्ड ऑब्झर्वेशन मायनस सेकंड ऑब्झर्वेशन. ओके, सो सेकंड ऑब्झर्वेशन चेक करा असेंडिंग ऑर्डरच्या डेटामध्ये कोणतं येतं 12. सो 12 प्लस 0.75. सो 12 प्लस 0.75 इन ब्रॅकेट थर्ड ऑब्झर्वेशन. चेक द थर्ड ऑब्झर्वेशन इज 17. सो 17 मायनस सेकंड ऑब्झर्वेशन इज 12. सो 17 minus 12. Okay,
So 17 minus 12 that is 5 and 5 into 0.75 plus 12 is 15 points. So Q1 ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 15.75. बघा Q1 ची व्हॅल्यू मिळाली 15.75. सो 15.75 बघा इट इज लाईज इन बिटवीन द सेकंड अँड थर्ड ऑब्झर्वेशन. सो 15.75 जे ते 12 आणि 17 च्या मध्ये लाईज करते. सो सिमिलर वे वी फाइंड द Q3. ओके. सो Q3 इज इक्वल टू बघा Q3 साठीचा काय येईल मग फॉर्म्युला 3 into n+1 divided by fourth observation. 3 into n+1 divided by fourth observation. So 3 into value of n is 10. Okay. So 10+1 divided by fourth observation. Divided by fourth observation. Okay. So 10 plus 1 is 11 and 11 into 3 that is 33 divided by 4 that is 8.25. So 8.25 observation. ओके. सो इथे काय कराल आता हे जे ऑब्झर्वेशन लाईज करल हे काय करल इट इज लाईज इन बिटवीन द 8th and 9th ऑब्झर्वेशन. सो आपण बघा सो फॉर Q3 इज इक्वल टू काय येईल मग इथे 8th ऑब्झर्वेशन प्लस 0.25 प्लस 0.25 इन ब्रॅकेट इंटू 8 नंतरचं ऑब्झर्वेशन कुठलं येईल 9th ऑब्झर्वेशन. ओके. सो 9th ऑब्झर्वेशन मायनस 8th ऑब्झर्वेशन. ओके. सो बघा 8th ऑब्झर्वेशन चेक करा. 8th ऑब्झर्वेशन कुठलं येईल 23. ओके. सो 23 प्लस 0.25 इन ब्रॅकेट 9th ऑब्झर्वेशन चेक करा. 23 is a 8th observation, so 9th one is a 27. So 27 minus 8th observation is 23. Okay. So 27 minus 23, 4 into 0.25 plus 23 that is 24. So value of Q3 is 24. बघा आता इथे काय झालं आपल्याला Q1 आणि Q3 ची व्हॅल्यू मिळाली. आता आपण क्वार्टाइल डेव्हिएशन ची व्हॅल्यू फाइंड करूया. ओके. सो बघा इथं क्वार्टाइल डेव्हिएशनचा आपण फॉर्म्युला पुन्हा राईट करून घ्यायचा. सो Q3 ची व्हॅल्यू येते 24 मायनस Q1 ची व्हॅल्यू येते 15.75 डिवायडेड बाय 2. सो 24 मायनस 15.75 डिवायडेड बाय 2 दॅट इज 4 पॉइंट. सो क्वार्टाइल डेव्हिएशन काय आलं आपल्याला 4.125. सो दिस इज द क्वार्टाइल डेव्हिएशन. बघा आपण काय केलं पहिले Q3 आणि Q1 ची व्हॅल्यू फाइंड केली देन क्वार्टाइल डेव्हिएशन ची व्हॅल्यू फाइंड केली. आता नेक्स्ट काय विचारलंय त्यांनी कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन. सो कोएफिशियंट ऑफ क्वार्टाइल डेव्हिएशन we know the formula for coefficient of quartile deviation. So fourth one is a coefficient of quartile deviation is equal to Q3 minus Q1 divided by Q3 plus Q1. Okay. So put the value in the given formula. So Q3 ची value काय आहे 24. So 24 minus Q1 ची value काय आली होती आपली 15.75 divided by 24 plus 15.75. Okay. So calculate करा 24 minus 15.75 that is 8.25 divided by 24 plus 15.75 that is 39.75 and 8.25 divided by 39.75 answer is final answer is 0.2075. 0.2705. So this is the final answer, that is this is the coefficient of quartile deviation. ओके. सो याच्यात काय होतं आपल्याला इव्हन नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी गिवन होत्या तर त्याच्यासाठी आपण काय केलं Q1 आणि Q3 च्या व्हॅल्यू
जे काही आहे ते काय केलं ह्या वेने फाइंड केलं, कारण आपल्याला इथे डायरेक्ट Q1 आणि Q3 मिळत नाही. So in this way we can solve the example on discrete data for even number of frequency. In the next video we will solve one example on continuous frequency. Okay, continuous frequency साठी example आपण solve करूया. If you like this video then subscribe to my channel, like this video. Thank you, thanks for watching the video.